रूप पाहता दुखनी, रूप पाहता दुखनी, रूप पाहता दुखनी, रूप पाहता दुखनी, रूप
कोणी एके भुलली नारी कोणी एकी भुलली नाही कोणी एके भुलली नारी कोणी एकी भुलली नाही विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी कोणी एके भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एके भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे विकता कोरस घ्या म्हणे हरी विकता कोरस घ्या म्हणे हरी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला म्हणे देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला म्हणे तोची बदानी गुच्चारी तोची बदानी गुच्चारी ओ जीवदानी मुजानी तो जीवदानी मुजानी ओ वदनी मुजानी तो जीवदानी मुजानी आपुलियांचा विसर भोळा आपुलियांचा विसर भोळा आपुलियांचा विसर भोळा आपुलियांचा विसर भोळा गोविंद कळा कब सुखे गोविंद कळा कब सुखे गोविंद कळा कबुके गोविंद कळा कबुके गोविंद कळा कबुके गोविंद कळा कबुके तुका म्हणे आसे नाही गाय गाई नाही कान गाय ठाई नाही कान गाय गाई या हरिभक्तीपरायण जगदीश महाराज आणि हरिभक्तीपरायण प्रत्येक महाराज धन्यवाद. हॅलो
Oh,
कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मने हारी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुलियांचा विसर भोळा, आपुलियांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नहे कान तये ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदांचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे, मी कळा कुशली काहीच नेमी, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, गंगां शुद्धं निरपाद स्पर्शं सरोवेष्टितं चिन्तितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं, गोरक्षेजरि निर्जरवडस्य अर्भंग काणीव मचेन्द्राद्या, चौरंगी रेवाण कवर्तनी संज्ञा, भूम्यान भूवर्ण नौनाथ सिद्धः, धन्य धन्य अर्भंगनाथा, धन्य धन्य अर्भंगनाथा, धन्य धन्य अर्भंगनाथा, धन्य धन्य अर्भंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माता, 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 तुमच्या चरणी
भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल भूषण सुमिरन सुमंगल भूषण मागत तुलसी दास दियावर राम शिवावरी महादेव धन्यवाद। राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल भूषण सुमिरन सुमंगल भूषण मागत तुलसी दास दियावर राम शिवावरी महादेव की जय अवर हनुमान की जय जयांचे करूया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री शरण रे श्री गुरूंचे आधी नमस्कार आता प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भाऊ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील गवळणी प्रकरणातील असणारा हा अभंग काल्याच्या कीर्तनासाठी इथे निवडलेला आहे। आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या गावामध्ये अविरत सुरू आहे। श्री क्षेत्र शेळके वस्ती कोलार बुद्रुक तालुका राहता या ठिकाणी सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थ शेळके वस्तीवरचे आयोजक संयोजक मंडळ या सर्वांच्या एकत्रीकरणाने इथे असणारा हा अत्यंत सुंदर घडून आलेला लाभ आणि दरवर्षीप्रमाणे हा 16 याही वर्षी काल्याचं कीर्तन माझ्याकडं इथे आपल्या सर्वांच्या आग्रहाने आलं। या कार्यक्रमाकरता उपस्थित या ठिकाणी हरिभक्तीपारायण मृदुंग सम्राट आपल्या परिसराचं भूषण राहुल महाराज चेत्रे इथं उपस्थित आहे। पेटी मास्तरही उपस्थित आहे। हरिभक्तीपारायण दादासाहेब अनिल खर्डे महाराज उपस्थित आहे। प्रतीक महाराज आहे। हरिभक्तीपारायण कटारे महाराज उपस्थित आहे। या ठिकाणी शेळके महाराज आपले गावकरीच आहे, ते सुंदर गायक आहे आणि सर्व गायक वादक आपल्याच वस्तीवरची भजनी टाळकरी तरुण तुळशीवाले बाळा माताजी आणि विनेकरी महाराज समस्त शेळके वस्तीवरचे आयोजक संयोजक मंडळी माझ्याबरोबर आलेले लखनगिरी महाराज आदेश थोरात पाटील आपल्या वस्तीवरचे सर्वच आमचे सरला भेटचे आलेले भाऊ आपल्यालाही धन्यवाद। इथे सर्वजण आहेत सरला भेटवून आलेले आपल्याला धन्यवाद देतो आणि या मंडप सिस्टीम अत्यंत सुंदर भाऊने दिले आपल्याला धन्यवाद। सुंदर वातावरण सुंदर भाव सुंदर कार्य आपलं या ठिकाणी अविरत चालू आहे। गुरुवर्य संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भारत वास्तवगिरी बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपली ही परंपरा आणि या मंदिराची प्राणप्रतिष्ठा माझ्याच हस्ते सुरुवातीला इथे झाली होती। तेव्हापासून मध्ये काही काळ गॅप पडला होता, पण मागच्या वर्षीपासून तुम्ही बरोबर धरला अडवण्याला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे। आणि म्हणून जोपर्यंत आपली इच्छा असेल तोपर्यंत मी पण वेळ देईल, आपल्याला काही काळजी करू नका। जशी नारायणगिरी बाबांची इच्छा असेल अडवण्याची कृपा असेल अत्यंत चांगला भाव शुद्ध भाव आणि अत्यंत चांगला परमार्थ करणारं कार्य आपला हातातून घडत आहे। शेळके वस्ती आपल्याला मनापासून धन्यवाद। मायबापांनो आज काल्याचा प्रसंग आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्याला भगवान कृष्णाचं चरित्राचं वर्णन करावं लागतं, कारण सप्ताह म्हटलं की सप्ताहामधली परंपरा काही शास्त्र सांगून जाते, नेम सांगून जातात। सप्ताहामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असतो, 5 दिवसाचा सप्ताह असतो, त्रिदिनी सप्ताह असतो, किती दिवसाचा सप्ताह असू द्या, पण काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही। मग तो 7 दिवसाचा असो, पंचदिनी असो, त्रिदिनी असो, पण काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते। मग काल्याचं कीर्तन म्हणजे नेमके काय? कारण इतर कीर्तन जे आहेत त्याचा विधी वेगळा असतो आणि काल्याचं कीर्तन जे असतं त्याचा विधी वेगळा असतो। कारण कल्पना करा, मंदिराची पायाभरणी झाली, मध्ये गाभारा झाला आणि मग कलश झाला। बरं, मंदिराचा पाया झाला तरी मंदिर पूर्ण होत नाही, गाभारा झाला तरी मंदिर पूर्ण होत नाही, जोपर्यंत कलशरोहण होत नाही तोपर्यंत मंदिर होत नाही। मग काल्याचं कीर्तन म्हणजे कलशरोहण आहे, तेव्हा काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होते। बरं, काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे
कारण सप्ताहातले 3 प्रकार 3 दिवसाचे असतात. इथं त्रिदिनी सप्ताह झाला, बरोबर ना. त्रिदिनी आणि आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. पहिल्या दिवशी कीर्तन करायचं असेल तर महाराष्ट्रातला भारतातला कोणी कीर्तनकार घेऊन या, त्याला कीर्तन करावं लागतं. पहिल्या दिवशी नामपूर प्रकरणातील कीर्तन करावं लागतं. ही मर्यादा शास्त्रांनी घातलेली आहे. मग नामाचं चिंतन का सांगायचं? ज्याचं नाव आपल्याला 7 दिवस 5 दिवस 3 दिवस घ्यायचं ना, त्याच्या नामाचं वैशिष्ट्य आम्हाला कळालं पाहिजे, रूप नाम आम्हाला कळालं पाहिजे. ज्याचं नाव घ्यायचं तो नाव घेतल्याने फायदा होतो काय, त्या फायद्याचा परिणाम काय आणि परिणामातून आम्हाला सुख मिळतं किती, याचं वर्णन पहिल्या दिवशी नामाच्या कीर्तनातून आपल्याला ऐकायला भेटतं. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर 7व्या दिवशी एक कीर्तन असतं, त्यालाही मर्यादा असते. पहिल्या दिवशी जशी मर्यादा आहे नामावरच कीर्तन घ्यावं लागतं, कोणी कीर्तनकार आला तरी. तशी 7व्या दिवशी जे कीर्तन असतं किंवा शेवटच्या आदल्या दिवशी जे कीर्तन असतं त्याला मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. कारण का 7 दिवस आपण जो अट्टहास केलेला आहे, आता मागणी मागायची, देवा माझ्या हाताने जे घडलेलं आहे ना मला त्यातनं तू दे. मग मागणीपर प्रकरणातील कीर्तन म्हणजे 7व्या दिवसाचं किंवा त्या काल्याच्या आदल्या दिवसाचं असतं. बरं त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन जर असेल तर काल्याच्या कीर्तनातला महाराष्ट्रातला भारतातला कोणीही महात्मा महामंडलेश्वर आला तरी पण त्याला गवळणी प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो. का? कारण गवळणीचं कृष्णाचं चरित्र सांगल्याशिवाय हे कार्य पूर्ण होत नाही. म्हणून हे 3 कीर्तनं जबाबदारीचे असतात. बरं 7 दिवस सप्ताह असेल तर मधले कीर्तन कोणते? मग त्याला काही नियम आहे का? नाही. मग हे कीर्तन तुम्हाला कळले. पहिल्या दिवशी नामापर प्रकरण, 7व्या दिवशी मागणीपर प्रकरण आणि 8व्या दिवशी काल्याच्या गवळणीपर प्रकरण. 3 प्रकरणं मी आपल्या पुढे प्रकरण सांगितले. आता ऐका, त्याच्याही पुढे मग इतर जे कीर्तनं राहिले किती? 8 दिवसातले 5 कीर्तनं राहिले. 5 कीर्तनं जे 8 दिवसाच्या सप्ताहातले असेल ना, मग त्याच्यातला काही नियम आहे. कधी वैराग्य सांगावं, कधी भक्ती सांगावी, कधी ज्ञान सांगावा आणि हे सगळं सांगून ज्ञान भक्ती वैराग्य कर्म करायला सांगावं, प्रेमाने जीवन जगायला सांगावं. या पंचदिनीत ते घडतं. इतर कोणताही अभंग कोणत्याही दिवशी घेतला त्याला बंधन राहत नाही. कारण भक्ती प्रेमा विरहित गोष्टी प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, भक्ती प्रेमा विरहित गोष्टी शरण कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी कराव्या. मग मायबापांनो, इतर जे कीर्तन आहे त्याचा विधी आपल्याला कळाला, पंचदिनीतला विधी आपल्याला कळाला, भक्ती प्रेम ज्ञान वैराग्य. आता याच्यामध्ये काही शास्त्र सांगितलेलं आहे. बरं, सगळ्यात प्रथम क्रमांक जर खडेसाहेब कोणती असेल तर ती भक्ती आहे. भक्ती ज्ञान वैराग्य हे 3 गोष्टी आहे. बरं, भक्ती प्रेम वैराग्य ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे 1 नंबरची भक्ती आहे. भक्ती धरली, भक्ती प्राप्त झाली, मग ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य प्राप्त झालं की मग भगवंताची प्राप्ती होते. पण कधी भक्ती प्रथम करावी लागते. प्रथम भगती संतन प्रथम भक्ती वंद्य आहे. बहुधा भक्ती जी सांगितलेली आहे. तर पहिली भक्ती म्हणजे संतांची संगत. प्रथम भगती संतन कर संगा, दुजी ममा कथा प्रसंगा. भगवंत म्हणतात माझी दुसरी कथा प्रसंग आहे का, आणि प्रथम भक्ती संतांची संगत आहे. मग प्रथम भक्ती संतांच्या संगतीत गेल्यानंतर ऑटोमॅटिक घडते. बरं, संतांकडे गेल्यानंतर भक्ती करावी लागत नाही, ती घडत असते. पण संतांकडे गेल्यानंतर भक्ती करावी गरज पडत नाही, करण्याची करावी लागत नाही, ऑटोमॅटिक होते. नामस्मरण ऑटोमॅटिक होतं. कारण संत सांगितलं जा. तुकोबारायांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं, तेथे राम नामे होईन सर्व, तेथे राम नामे
होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण गळेला वजन उचिताचे गळेला वजन उचिताचे तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण गळेला वजन उचिताचे गळेला म्हणून पहिली भक्ती संतांच्या सांगितल्यात केली पाहिजे, कारण तिथे गेल्यानंतर रामाचं नामस्मरण करावं लागणार नाही, ते ऑटोमॅटिक होईल. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. रामनाम तिथे घडेल, भक्ती घडेल, म्हणून संत सानिध्यात जा. आणि एकदा भक्ती प्राप्त झाली की सगळं मिळतं. पुढे भक्तीने धरले हाती, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, धीर केलेली अर्थ होते, धीर केलेले अर्थ होते, शुद्ध आणून लाविले पंथे गा, शुद्ध आणून लाविले पंथे गा, शुद्ध आणून पंथे गा, शुद्ध आणून लाविले पंथे गा. भक्ती अत्यंत महत्वाचे आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आज फळे होती, शुद्ध आणून लावले पंथीला. भक्ती करा, फायदा काय होईल? करा हरी भक्ती पण लोक येईल कामा, 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 करा हरी भक्ती पण लोक येईल कामा. सोडविल यामापासून या, सोडविल यामापासून या, पासून या, करा हरिभक्ती पण लोकेल कामा, करा हरिभक्ती पण लोकेल कामा. हरिभक्ती गेली की परलोकी कामाला येणार, म्हणून भक्ती अत्यंत महत्वाची. आम्हाला भक्ती पाहिजे, आणि ती भक्ती करण्याकरता सप्ताह कीर्तन कथा, त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरण अत्यंत महत्वाचे आहे. ते नामस्मरण कुठेही केव्हाही कोणालाही करता येतं. ते नामस्मरण करण्याकरता नरदीय तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. अवतहात का मानव धीर अल्लाहने तुझ दिया, अवतहात का मानव धीर अल्लाहने तुझ दिया, अरे खाया पिया सुखे सोया, खाया पिया सुखे सोया, नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन कोरिया, हरे भजन कोरिया, कमल मुख राम भजन कोरिया. 3.5 हाताचा नरदे आम्हाला भक्ती करण्याकरता भगवंतांनी दिलेला आहे. मग तुम्ही व्यवहारात जीवन जगत असताना अडीअडचणी येणारच आहे. सुखदुःख मिश्रित जीवन तुम्हाला प्राप्त झालेले आहे. हे जीवन अमूल्य किमतीचं आहे, पण सुख दुःख मिश्रित आहे. सुख आलं फार टिकत नाही, दुःख आलं फार टिकत नाही, पण माणसं नर्वस होऊन जातात दुःखामध्ये. जीवनामध्ये असे काही माणसं प्रत्येकाच्या जीवनात प्राप्त होत असतात, ते नेहमी माणसाला त्रास देतात.
त्रास देणारी माणसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतात, तेव्हा खचून जाऊ नका. दुसऱ्यांनी त्रास जोपर्यंत दिला नाही तोपर्यंत तुमचा विकास होत नाही. एखादा जोपर्यंत आपली निंदा करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या मार्गावर आरूढ होत नाही. आणि शास्त्राचा सिद्धांत असा आहे, एखादे जर आपली प्रगती जेव्हा व्हायला लागली ना, जेव्हा आपली प्रगती होती तेव्हा लोक आपली निंदा करत असतात. आणि मग निंदा करायला लागले की समजून घ्यावा आपली प्रगती सुरू झालेली आहे. आणि सगळेजण स्तुती करायला लागले की समजून घ्यावा आपल्यात काहीतरी गोंधळ आहे. नुसतं गोड बोलून जीवन चाललं आहे. रोज रोज गोड खाल्लं तर चालेल का? डायबिटीस वाढती ना. म्हणून गोड कधी मध्ये खावं लागतं, पण तिखट रोज खाल्लं तरी बसतं का? चरचरीत. म्हणून विचार करा, ज्या वेळेस लोक आपले अपोजिट वागायला लागते तेव्हा समजून घ्यावा आपण बरोबर सन्मार्गाने लागलेलो चाललेलो आहे. सुखात सुखी होऊन जाऊ नका, दुःखात दुःखी होऊन जाऊ नका, तेव्हा तुमचं जीवन सुखरूप होणार आहे. आमचे संत या मस्तीत जीवन जगतात. मस्तीत माणसं तस्तीत असतात, संत मस्तीत असतात. माणसाची तस्तीच मिटत नाही, पण संतांची मस्ती कधी मिटत नाही. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज मस्तीत कीर्तन करायचे 4-4, 5-5 तास. आपण पाहिलं, अनुभवलं. नारायणगिरी बाबांचं कीर्तन रंगलं तर 1-2 तास होते का? 4-4, 5-5 तास कीर्तन चालायचं. हजारांनी लोक असायचे, लाखांनी लोक असायची तिथे. आणि कीर्तनात रंगल्यानंतर बाबा विसरून जात होते स्वतःला. आणि स्वतःला विसरून जाऊन नारायणगिरी महाराज मात्र कार्य काय करायचे पाहिलं का? आपण आनंदामध्ये जीवन जगून काम करत होते. बरं, कीर्तनाने 1-2 तास नव्हतं. आणि 4-5 तास झाले की ड्रायव्हरला विचारायचे, अरे रतनलाल किती वाजले बाबा? तर दादा भाऊ नाही सांगावं, महाराज 5.5 तास कीर्तन झालं. महाराज म्हणले, मग अर्धा तास बाकी आहे ना. अर्धा तास बाकी हो कीर्तन. नारायणगिरी बाबा स्वर असायचा. जे 6-6-7 कीर्तन करत होते, स्वतःला विसरून जात होते, ते महात्मे नारायणगिरी महाराज होते. मी माझी आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर रे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सांगते, मी आणि माझी आठवण ज्याला विसरते तो संन्यासी आहे. आम्ही परमार्थामध्ये गेल्यानंतर, देवपूजाला लागल्यानंतर, भगवंताची भक्तीला करायला लागल्यानंतर विसरून जाऊ. कीर्तनात आल्यावर निदान तरी आपण घरून इथं कशा करता आलो याचा विसर पडावा. नाहीतर मग माणसं कीर्तनात येतात, पण घरून आल्यानंतर बसले कीर्तनात, झटके घरच्या कुलपाला. लावलं होतं पण लागला असेल की नाही, लागला असेल. बसते कीर्तनात, झटके घरच्या कुलपाला. असं चालणार नाही. चित्त नाही ना आम्ही तरी ते वेळ. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर चित्तासह अंतःकरणाची वृत्ती त्याच्यापर्यंत लागावी, तेव्हा त्याची प्राप्ती होते. त्याची प्राप्ती करायची असेल तर चित्तवृत्ती अंतःकरणातली एकभावाने जोपर्यंत आरूढ होत नाही तोपर्यंत तो कळत नाही. कारण तो चतुराचा शिरोमणी आहे. माणसाला असं वाटतं आमच्यासारखं हुशार कोणी नाही, आमच्यासारखं बुद्धिवान कोणी नाही असं वाटतं. बुद्धिवान विचारवंत आमच्यासारखं कोणी नाही असं नेहमी वाटत असतं. पण विचार करा, हे सगळं जरी खरं असलं पण तो त्याची भक्ती आपण करतो, तो किती हुशार आहे हो. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकट सकळ मणी, धन्य तोची विठोबा. कर्याते मी रामचा नाश, पुढ होई प्रकाश, आहा थोडी आशा करिवास हृदयी चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. बाप तो भगवान परमात्मा कसा आहे. आणि मग त्याची भक्ती करत असताना अंतःकरणातली चित्तवृत्ती एकत्र झाली की मग त्याच्या चरणाशी लागावं, मग भजन करावं. संसारामध्ये आम्ही काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम नाम जायला, कामामध्ये काम काही म्हणा राम नाम जायला, कामामध्ये काम काही म्हणा राम नाम जायला, श्रम सुख होईन दुःखाचे, जाईल
असं असल्यावर काही 4 वाजेपर्यंत समजणार नाही. कामामध्ये कामा काही म्हणणारा मनामध्ये भावमध्ये मधुक बाई दुःखाचे. कामामध्ये कामा काही म्हणणारा मनामध्ये बाई दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणणारा मनामध्ये मधुक बाई दुःखाचे. बस जमलं बरं का. अडबंगनाथला आम्ही कथा गेली, रामकथा दरवडाची. एवढा आनंद आला. आणि ते अडबंगनाथ यूट्यूब चॅनलला आहे बघा आपण. रामायण कथा धर्मनाथ 20 भाग 1 पासून तर 8 भाग आहे. ते आता सगळे चाललेले आहेत. एवढा आनंद वा ते नाथांची तपोभूमी, त्याच्यात रामाच्या सुरेची शिळा, रामाच्या पवित्र ठिकाणी त्या सानिध्यात आणि नंतर राम मंदिर होतंय हा संदर्भातला आनंद आहे. एकदा सगळेजण अडबंगनाथ संस्थानचे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. सगळेजण तुम्ही मोबाईल वापरता मग सगळे करा. तिथले कार्यक्रम टाकले की तुम्हाला पटकन मिळेल. आणि ती कथा नक्की ऐका सगळ्यांनी. त्याला लागेल 8 दिवसपर्यंत. 3-3 तासाची एक कथा आहे. 1-1 तास ऐकलं तरी महिन्यात होऊन जाईल. त्यात सर बघ तबला वाजवलं होतं. रविदास बाबा मी गायला आले होते काही दिवस. आहे माझ्या आणि म्हणून मला म्हणायचं काय सांगतो तुम्ही जगदीश भगवंताची भक्ती करा. एवढं सगळं कुठं करा? कामामध्ये काम. आता आमच्या माता बहिणी बघा ना काम करतात सकाळी आणि यांना धन्यवाद दिले पाहिजे. बघा म्हणजे तुम्हाला नाही दिले असं नाही चालणार, पण यांना दिले पाहिजे कारण मला जेवून जायचं आहे. म्हणजे तुम्ही जरी निमंत्रण देणार असेल पण स्वयंपाक करणाऱ्या माताच बहिणी आमची शेवटी पाटील बरोबर आहे. मग विचार करा आमच्या माता बहिणी ज्या आहेत त्या अत्यंत मोठं काम करतात. सगळ्यात आधी लक्ष्मी आपल्या घरातली उठत असते. माता बहिणी सगळ्यात आधी उठतात. मग त्या सडा मार्जन रांगोळी करतात, घर स्वच्छ करतात, परिसर स्वच्छ करतात. आता चौका वगैरे चुली राहिले नाही पण गॅस म्हणावं लागेल ते साफ करतात आणि तुम्हाला चहा करून बेटी देतात. बेटी मग आपण उठतो सगळेजण. परंतु आधी उठणारी माता बहीण दिवसभर काम करते, दिवसभर राब लागते. त्यांचं काम चालूच असतं. संध्याकाळी आपण ऑफिसमधून आल्यानंतर चहा पाणी नाश्ता देते, जेवण देते, सगळ्या घराला जेव घालते, मग शेवट जेवते आणि मग भांडे कुंडे घालून मग झोपते. सगळ्यात आधी उठणारी माता बहिणी आणि सगळ्यात लेट झोपणारी माता बहिणी. तरी माणसं म्हणतात तू काय काम केलं, तुम्ही काय काम केलं. आता माफ खरा बरं का शेवटी गोष्टी अशी सांगायची गरज नाही, पण म्हणतात की नाही तुम्ही काय काम केलं. आईचं काम दिसत नाही, बाईचंही काम दिसत नाही, पण त्यांच्यासारखं काम कोणी करत नाही त्यांना. म्हणून माता बहिणीचं स्वागत केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि स्त्री जातीचं जो स्वागत सन्मान करेल त्याची कीर्ती वाढल्याशिवाय राहणार. आमचे पुण्यातले एक अविनाश भांबरे साहेब आहे, IT उद्योजक आहे, माझे भक्त आहे. फार मोठं सहकारी अडबंगनाथ संस्थानला असताना ज्यांचे मामी सासरे आहेत. आता आम्ही 13 दिवस एकत्र होतो. 27 तारखेपासून मी कालच आश्रमात आलो. आणि काही विचार त्यांचे एवढे बुद्धिमान आहे, एवढे विचारवंत आहे, पण याच्या पलीकडे परमार्थिक फार आहे. त्यांनी सांगितलं महाराज मी माझ्या कंपनीतनं एक नेम काढला. माझ्याकडे त्यांची IT कंपनी आणि अमेरिकेमध्ये त्यांचा एक सॉफ्टवेअर चालू आहे दिस फूड फॉक्स. आणि आपल्या देशात 1 नंबर यात नवल नाही. अमेरिकेमध्ये त्यांचा तो सॉफ्टवेअर इतका 1 नंबरला आहे. अमेरिकेत 1 नंबरला चालणारा दिस फूड फॉक्स IT कंपनीतून त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलं, तिथल्या एक नंबरला आहे. त्यांनी सांगितलं महाराज मी माझ्या ITची जे लोक आहे किंवा झकास फूडचे आहे किंवा OP रिफाईनचे आहे त्याच्यामध्ये असं नियम केला म्हटले ज्या मुली कामाला येतात, स्त्रिया कामाला येतात, बिगर अनएडेड आहे, त्या माझ्या कंपनीत कामाला आल्या की मी त्यांचं राहण्याचं म्हणजे पगार देऊन राहण्याचं भाडं मी भरतो. मला फार आनंद वाटला. स्त्रीचं सांभाळ आहे, तिचं लग्न झालेलं नाही असं काही मुली असतात त्यांच्या कंपनीत कामाला गेल्या. IT आहे, 3-4 कंपन्या आहेत, पण मुलीचं भाडं मी भरतो, पगार व्यतिरिक्त मी भाडं देतो. मला ते बरं वाटलं. पण त्याच्याहून महाबरं कधी वाटलं त्यांनी सांगितलं महाराज माझ्या कंपनीत जो मुलं कामं करतात, मुलं बाळ कामं करतात, मुली काम करते, त्यांना ज्या वेळेस मुलगी होते त्या मुलीकरता मी प्रत्येक मुलगी झाली की त्याच्याकरता जन्म स्वागत करता मुलगी झाल्या 11,000 रुपये त्या मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून त्यांना देतो आणि त्याला फिक्स डिपॉझिट करायला लावतो. म्हणजे पगाराचा संबंध नाही, पण 11,000 रुपये लगेच मुलगी झाली की ज्याला मुलगी होईल त्याला 11,000 रुपये देतो. फार आनंद वाटला. म्हणून स्त्रीचं स्वागत केलं पाहिजे,
स्त्रियांचा सांभाळ केला पाहिजे, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, स्त्रियांचा कदर केला पाहिजे. आणि म्हणून माता बहिणीसारखी शक्ती जगात कोणीच नाही. आत्ता सर्वांना माहिती आहे 4-5 दिवस झाले, त्या दिवशी आपल्याला मला वाटतं 8 मार्चला महिला दिन होता ना, जागतिक महिला दिन. माझं यूट्यूबला सर्व महिलांना शुभेच्छा आहे. त्या दिवशी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन होता. काल परवा सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा दिन होता आपण पाहिलं. आणि म्हणून महिला ही आमची माता आहे. कोणाची बहीण असेल, कोणाची आई असेल, कोणाची पत्नी असेल, कोणाची मामी असेल, कोणाची काकी असेल, कोणतेही नातं त्या स्त्रीशी लागू शकतं. पण प्रत्येकाने आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि आदर केल्यानंतर आमचे गुरुवारी नारायणगिरी बाबा, आमचे नारायणगिरी बाबा बघा, संत श्रेष्ठ नारायणगिरी बाबांनी, आमच्या गुरुवारी संत श्रेष्ठ नारायणगिरी बाबांनी काय केलं, त्या स्त्रियांना इतका अधिकार दिला. पहिलं कीर्तन झालं की बाबाजी म्हणायचे महिलांची चाल म्हणा मगच होईल. पहिलं पुरुषांची चाल, आता बेटाची आमची मंडळ आहे सरल्याची, पहिली चाल पुरुषांची झाली की दुसरी चाल महिलांची व्हायचे. मग नारायणगिरी बाबा कीर्तन सुरू करायचे. या काळात सांगतो मी तुम्हाला, 1000 वर्षाचं नाही, 5000 वर्षाचं नाही. आता काही महात्मे जन्माला आले की स्त्रियांचा हक्क आम्ही खातच नाही, स्त्रियांची सावली पडली की आम्हाला चालतच नाही, स्त्रिया तर फार तुच्छ आहे, तो का आकाशातून आला का? अरे उत्पत्ती स्थान जर स्त्री असेल तिथं त्याग करू नका. आमचे मागं बसलेले ब्रह्मचारी बाबा हनुमंती, ते सुद्धा अंजनीच्या पोटी जन्माला आली नाही का? धन्य अंजनीचे सुता, धन्य अंजनीच्या 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 सुता. मला तात्पर्य सांगायचं का, हे हनुमंतराय आले ते सुद्धा आईच्या पोटी जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पिंडघारीने झडपिला अंजनीने तो शेगिला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बरं करावं, अंजनीच्या तपासाठी रुद्र हनुमंतरायाच्या पोटी शंकर भगवान अंजनीच्या पोटी जन्माला बजरंग झाले हो. म्हणजे आईचा सन्मान आहे. मग आईचा सन्मान करा, बाईचा सन्मान करा, सर्वांचा आदर करा. भगवान श्रीकृष्ण जीवन जगत असताना गोपिकांना अत्यंत जिवलग प्रेम देत होते. ज्या गोकुळातल्या गोपिका होत्या त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झालेल्या होत्या. आणि कृष्णाची भक्ती करणाऱ्या गोपिका 3 प्रकारच्या होत्या. लेके कोण लेके कोणी सुना, लेके कोणी सुना, लेके कोणी सुना. कोणी यकी स्वतंत्रे, 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 कोणी यकी लेके कोणी सुना, कोणी यकी स्वतंत्रे. कोणी लेखी होत्या, कोणी सुना होत्या, कोणी स्वतंत्र म्हणजे सासू होत्या. 3 प्रकारच्या गोपिका कृष्णाची भक्ती करायच्या. बरं, गोपिका ज्या होत्या त्या 3 प्रकारच्या आहेत. आता 3 प्रकारच्या भक्ती करत असताना 3 पद्धती पुन्हा. लेकीला अर्ध स्वतंत्रे, अर्ध परतंत्रे, सुनाला पूर्ण परतंत्रे आणि सासूला पूर्ण स्वतंत्र. तुम्ही ऐकताय ना? पूर्ण स्वतंत्र्यामध्ये सासू आहे, पूर्ण परतंत्र्यामध्ये सून आहे आणि अर्ध स्वतंत्रता अर्ध परतंत्रता मुलगी आहे. नाहीच कळलं का? आणखी सांगतो.
भगवान श्रीकृष्णाला भेटायला जर कदाचित सुनाला जायचं असेल तर सासूला विचारल्याशिवाय जाताच येत नाही. का? परवानगी तिथे परतंत्र पूर्ण. बरं, सासूला जर जायचं असेल तर तिला परवानगीची गरजच नाही. पूर्ण स्वतंत्र तिच्याच हातात घर आहे. म्हणजे तिला जायचं असेल कृष्णाकडं, तिला कोणाला विचारायचं गरज नाही. सोनाला जायचं असेल तर विचारल्याशिवाय जाता येत नाही. पण मुलगीचं मात्र उलट आहे. मुलगी आईला विचारल्याशिवाय कृष्णाकडे जात नव्हती. नाही म्हणली तरी घरी राहत नव्हती. नाहीच कळलं का? आणखीन कृष्णाला भेटायला जर लेकीला जायचं असेल तर ती म्हणायची, आई मी कृष्णाला भेटायला चालले बरं का, तू हो म्हण नाही तर नाही म्हण, चालली. म्हणजे विचारल्याशिवाय राहत नव्हती आणि गेल्याशिवाय, म्हणजे विचारल्याशिवाय जात नव्हती आणि गेल्याशिवाय राहत नव्हती. त्याला मुलगी म्हणा. विचारूनच जायची, पण तू हो म्हण नाही तर नाही म्हण, मी चालले. ती म्हणत नाही येते बरं का, जाते बरं का, जाऊ का, नाही नाही, ती भानगडच नाही. या 3 प्रकारच्या गोपिका ज्या होत्या, लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. आता पुढे ऐका. त्यापैकी सुना ज्या होत्या त्यांना फार बंधन अवघड. बंधनात असणाऱ्या सुना, त्यांना जायचं म्हटलं मर्यादाच. काय झालं, त्या भगवान परमात्म्याच्या या 3 प्रकारच्या भक्ती करणाऱ्या गोपिका भगवंताला पाहिल्यानंतर त्यांना वेड लागून जायचं. भक्ती कशी करावी या गोपिकांसारखी करावी. गोपिकांनी जी भक्ती केली जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती. कारण कृष्णन गवळणी म्हटलं की आपल्या डोक्यात बटन घुसतात माणसाचे, की तुम्ही समजते तसे गोपिकांनी कृष्ण नव्हते हो. आपले विचार फारच म्हणजे शुद्ध आहे, मला माहिती बाकी नाही. कृष्णन गोपिका म्हटले की त्याचं नातं कळायला अवघड आहे. कारण गोपिका सामान्य नाही, ते ऋषी मुनी जपी तपी संन्यासी, आणि त्यांनी एक रूप धारण केलं आणि त्या स्त्रियांच्या रूपाने तिथे आला. कारण गोकुळात एकच पुरुष आहे, तो म्हणजे भगवंत. नवे जगात एकच पुरुष आहे, गोकुळातच नाही जगात एकच पुरुष आहे, तो म्हणजे ईश्वर. आणि तो या जगातला सर्वश्रेष्ठ उत्तम पुरुष आहे. मी सांगत नाही, शास्त्र सांगतो. उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमा विश्व विभर्ते ये विश्वरः विभर्ते ये विश्वरः उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदावृतः. तो परमात्मा उत्तम पुरुष आहे, सत्य पुरुष आहे. गीतेमध्ये 15व्या अध्यायातला हा श्लोक आहे. उत्तम, जस्ट त्याच्यासारखा उत्तम महापुरुष कोणताच नाही आहे. आणि तो सत्य पुरुष आहे बरं का. त्याचं ज्ञान तुम्हाला भावं. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकारं भुवनाकारं. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकारं भुवनाकारं. श्यामानाथमनाथं गोविन्दं परमानन्दं. मलाकारं भुवनाकारं. श्यामानाथमनाथं गोविन्दं परमानन्दं. गोविन्दं परमानन्दं. जय गोविन्दं परमानन्दं. तो भगवान परमात्मा सत्य आहे आणि तो उत्तम आहे. उत्तम सत्य असणारा पुरुष, त्याची भक्ती गोपिकांनी केली. त्या गोपिका कशा आहेत, त्याही सामान्य नाही. कबीराला एकाने विचारलं, काय कबीर महाराज, तुमच्यासारखे भक्त या जगात कुणीच नाही. पण भक्त संत स्वतःला कधी मोठे मानत नाही, ते संत असतात. आजकाल अशी परिस्थिती झाली आहे की आमच्यासारखं कोणीच नाही, आम्हाला आमच्याशिवाय जगात मोठं कोणी नाही. ही अवघड परिस्थिती आहे बरं का. त्यानं विचार करा, ज्या माणसाला असं वाटतं ना आमच्यासारखं कोणी नाही, जरा विचार केला पाहिजे. मी कीर्तनकार आहे, मी विचार केला पाहिजे. तुम्ही ऐकताय, तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही वाजवतो, तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही गाताय, तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे बरं का. काय केलं पाहिजे, कीर्तनात आपण आलोय ना, आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मदर्शन घेतलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आरसा जो असतो ना, तो आपल्याला तोंड दाखवतो, फुटू नये. फोटो आजचा काढला तो तसाच राहणार 10 वर्षे, लहानपणी काढला तो तसाच राहणार 100 वर्षे. पण आरसा नित्यदर्शन करत असतो, आज कसा उद्या कसा, आणि आरसा आपला डाग दाखवत राहतो. ध्यानात ठेवा, ज्ञानाचा आरसा म्हणजे कथा कीर्तन प्रवचने बरं का. कथा कीर्तन हे जे ज्ञान आरसा आहे, आपल्याला आपलं जीवन चरित्र दाखवत चालतं. तेव्हा आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. काय होतं या जगामध्ये, आपण सर्वजण काम करत असताना, जीवन जगत असताना, त्या ज्या गोपिका आहेत, त्या गोपिका जगातल्या सर्वात मोठ्या होत्या. पण कबीराला एकाने विचारलं, महाराज तुमच्यासारखे जगात कोणी भक्त नाही, कारण भगवान परमात्मा तुमच्या इथे येऊन कामं करत होते.
आपल्याला संतांची मालिका कळेल आपल्याला वाचली तर. कबीराच्या मागे विनू लागे शेले मूलबुठ बिले कुंभराचे. कबीराच्या मागे विनू लागे शेले मूलबुठ बिले कुंभराचे. कबीराच्या मागे विनू लागे शेले मूलबुठ बिले कुंभराचे. मूलबुठ बिले कुंभराचे. दासी पुत्र कन्या विदुरांच्या पक्षी रक्षित करणारी घरी रक्षित करणारी चरण रंगून आहे कबीराच्या मागे विनू लागे. कबीराच्या मागे रोग लागे. कबीराच्या मागे रोग लागे. संत मालिका वाचून घ्या कळेल आपल्याला. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्त देखुनिया. तिष्ठ भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुरांच्या भक्षी दैत्या घरी लक्ष प्रल्हादासी. दैत्या घरी लक्षी प्रल्हादासी. संतांची मालिका वाचली आपल्याला कळेल. आणि त्या कबीरांचा अधिकार. कबीरांच्या मागे विनू लागे शेले मूलबुठ बिले कुंभराचे. कबीरांच्या मागे शिले विणण्याचं काम भगवंतांनी केलं. काय कबीर महाराज होते. आणि त्या कबीराला एकाने विचारलं, महाराज काय अधिकार आहे तुमचा, एवढे मोठे भक्त आहे तुम्ही, भगवंत तुमचं काम करताय. पण कबीर महाराजांच्या मुखातून आपल्यासारखा जर असतं तर आपल्याला भेटतच नाही, आपल्याकडे येऊन राहत नाही, आपल्याला स्वप्नात सुद्धा येत नाही. जर एखाद्याला स्वप्नात साक्षात्कार झाला तो म्हणतो, बस माझ्यासारखं कोणी वारे बात. अरे आमच्या संतांकडे तो येऊन कामं करत होता. केले की नाही महाराज. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे. अनन्य भक्ती भावे. निळा पंडितांचे पाये. निळा पंडितांचे पाय. निळा पंडितांचे पाय. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 धन्यवाद. त्या भगवंताच्या घरी कामं केली महाराज. भगवंताने कोणी गेले. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कोणी हे संत. संत एकनाथ महाराज. भगवंताने काम करावे. कावड खांद्यावर घ्यावी. नाथांचं राजन भरावं. आपल्याच महाराष्ट्रात पैठणला आणि आजही षष्टीला यात्रा भरती ना, जोपर्यंत कावड भगवंताची येत नाही तो राजन भरत नाही. आजही जाऊन बघा, भगवंताची कावड येत नाही. हे कामं गेले देवानी. अशा हजारो कामं. ते कबीर महाराज म्हटले, अरे मला काही कळत नाही. जरी भगवंत माझं काम करत असेल, तुम्ही एक सामान्य भक्त आहे, तुच्छ भक्त आहे, पामर भक्त आहे. ही संतांची सर्वोच्च भाषा असते. माझ्या गुरुवारी नारायणगिरी बाबांकडे कोणी गेलं, महाराज काय सत्ता झाला, काय अधिकार तुमचा आहे. महाराज मला, अरे आमचं कसलं काय, गंगागिरी बाबांचं कार्य होतं त्यांनी करून घेतलं, आम्हाला काही कळत नाही. बस हे शब्द वापरले म्हणजे बाबा नील जाईल. आता आमचं उलट आहे. आम्हाला असं वाटतं आमच्यासारखे जगात कोणीच नाही. बरं का भाऊ, आम्हाला असं वाटतं आमच्यासारखे जगात कोणी नाही. त्याच्यामुळेच बोलू आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर लहान व्हावं लागेल, तेव्हा मोठं व्हायचं. बरं का. जे झाड वागलं त्याला कमी समजू नका. जे झाड वागतं ना त्याला कमी समजू नका. ज्याला फळं फुलं कळ्या भरपूर आहे तेच वागतं. ज्याला आलंच नाही ते वांग राहतं सरळ. तसे बरेच परमार्थातले वान झाडे अजून. परमार्थात सुद्धा बरेच वान झाडे. ते कोणाला जुमणीत नाही, कोणाला विचारित नाही, कोणाचं बोलत नाही. परमार्थात आले पण असे बरेच झाड आहेत. नाशे झाडाकडे तर कधीच त्याला फळं फुलं येत नाही. तिथं जवळ काय उपयोग नाही. त्याला फळं नाही, फुलं नाही, प्रेम नाही, भक्ती नाही, आशंकडे. कारण जिथे ज्ञान आहे तिथे अभिमान आहे, आणि अभिमान आहे तिथे देव दूर आहे. म्हणून ज्ञान असावा, वैराग्य असावा, पण ती भक्तीचा वाधावा युक्त असावा. सगळ्यांची आदर करावा, कदर करावा. आम्ही ज्याचं कीर्तन घेतोय, आज फिरतोय, जी गवळण घेतली तुकोबारायांची गवळणीवर कीर्तन करतोय, त्या तुकोबारायांचं जीवन जर कधी पाहिलं तर किती खडतर होतं. तुकाराम महाराजांच्या बायकोला नेसायला एकच साडी होती. किती?
नेसायला एकच साडी होती. आता तुकाराम महाराजांचे चरित्र सांगतात आणि त्यांचे जर पती पत्नी जर गेले कीर्तनाला तर ते चरित्र सांगणारे तुकोर महाराजांच्या त्यांची पत्नी जर संघ असेल तर तिला निधान 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 सप्ताहामध्ये 100 साड्या येतात. चरित्र सांगणार गौर महाराज जी संघ जाते तिला निदान निदान 100 साड्या येतात आणि 100 साड्या जरी आल्या तरी 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 आम्ही सुखी होत. ज्यांचा चरित्र सांगतो, ज्यांचा अभंग गातो. आता विचार करा, एक तुकोबारायांच्या अभंगावरती 5-50 कीर्तनं ज्याला येत असेल, 10-20 कीर्तनं येत असेल तर तो एसी गाडीत म्हणतो, 4-4 ताळी बिल्डिंग वाढतात आणि त्या तुकोबारायला खायला भाकरी नव्हतं. तुम्ही जागे आहेत सगळे म्हणजे त्या तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तनकार येशीत फिरतात, गाडीत फिरतात, जे 4-4 ताळी बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांचं घर जर पाहिलं तर घर चंद्रमौली चुलीवर आरळी. घरातून चंद्र दिसत होता म्हणजे बंगलाच असला पाहिजे ना. बंगल्यातून चंद्र दिसतो का? झोपडी तिच्यातून चंद्र दिसायचा. आणि चुलीवर हरळी म्हणजे ज्या चुलीवर हरळ उगते तिच्यावर रोज स्वयंपाक होतो का? माता बहिणींनो, स्वयंपाक जिथे कधीच होत नाही म्हणून हरळ उगती. असा अवस्था तुकोबारायांची होती. पण ते तुकोबाराया कधी दुखी दिसले का? कधी नर्वस दिसले का? तुकाराम महाराजांना ताप आला आणि ते फणफण तापानं पडले, कधी असं झालं का? का होत नाही? कारण त्यांचा संताप दूर झालेला असतो. त्यांना हे ताप काय करतील? भवताप दूर झालेला असतो, हे ताप काय करतील? आणि म्हणून महाराज हे ताप तुमच्या आमच्यामुळे येतो. आणि मग ते म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या जगाची सेवा करता करता मी आता तापलो त्रसलो. पण ते स्वतः नाही, जगामुळं जगाच्या कल्याणाकरता आलेले संत तुकाराम महाराज, त्यांचा विचार करा. आणि म्हणून त्यांच्या पत्नीला नेसायला एकच साडी होती. त्यांच्या पत्नीला नेसायला एक साडी होती. कारण त्यांचं 2 चरित्र आहे. मामासाहेब दांडेकरांनी जे चरित्र लिहिलं वाचा आपल्याला कळेल. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. वयाच्या 21 वर्षापर्यंत पूर्वार्ध आहे, वयाच्या 21 नंतर पुन्हा 21 वर्ष उत्तरार्ध आहे. पूर्वार्ध उत्तरार्ध 2 प्रकारचं चरित्र मामासाहेबांनी केलेलं फार सुंदर आहे, गोड आहे. पूर्वार्धातलं चरित्र अत्यंत सुखाचं आहे. कारण त्यांच्यासारखा श्रीमंत त्या काळात कोणीच नव्हता. वाणी अत्यंत मोठं श्रीमंत पद होतं. पण पूर्वीचं दुसरं 21 वर्षाचं चरित्र पाहिलं तर त्यांच्यासारखा त्रास जगात कोणाला नव्हता. परंतु ते नाराज झालेले ते पाहिलं नाही. म्हणून माईबापांनो आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडे इतकी वस्तू अशी असली पाहिजे जी गरजेची तीच घेतली पाहिजे, गरजेची तिचा स्वीकार केला पाहिजे, अनावश्यक गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि आवश्यक गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. नाहीतर आमच्या माता बहिणीचं कपाट जर उघडलं ना, कपाट उघडल्या ते कपाट नंतर उघडत दार पण गट उडत खाली येतो पहिला. इतक्या साड्या, इतक्या कपडे, इतक्या साड्या असतात. नाही तर तू म्हणाल महाराज तुम्हाला तरी काय करायचं, आमचं यांच्याकडे जेवायचं मला तरी. पण मला शास्त्र सांगायचं आहे, इतकी गोष्ट आपण आवश्यक वापरा जिचा उपयोग होईल. जर उपयोगच होत नसेल तर ती गोष्टी घेऊ नका. जेव्हा लागेल तेव्हा घ्या ना. माठातलं पाणी फार साचून ठेवलं तर ते सरळ सोडून जातं, खराब होतो, वास येतो, स्वतःला उपयोगी नाही, दुसऱ्याला कामात येत नाही. जर असेच कपडे घेऊन ठेवले ते कुजल्या जातात. उंदीर मामाच्या मनात आलं तर एकही वापरायला घेत नाही. तेव्हा उंदीर दादा असा एक प्राणी तो विकून घातला तर ती कुंदी होतो. ते कधी सांगता येत नाही. पण आवश्यक गोष्ट घेतली पाहिजे, आवश्यक गोष्टी केली. माझे गुरुवारी नारंगिरी महाराज एकच शर्ट घालायचे फाटेपर्यंत. का मिळत नव्हतं म्हणून का? एक धोत्राच्या 2 लुंग्या आणि शर्ट फाटेपर्यंत घालायचे. आणि मग मात्र नारंगिरी महाराज हे सगळं करत होते. का? यांनी या बाह्यरंगाला कधी महत्त्व दिलं नाही. अंतरंगाचा परमार्थ एवढा केला, जगाला आपल्या चरणावर एकरूप केलं. का? ते माणसाचे देव झाले होते ते संत श्रेष्ठ नारंगिरी महाराज. कारण नारंगिरी महाराज आपल्या सर्वांची देव होते. कधीच कोणाचा भेदभाव नाही. आणि संतांची वृत्ती तीच असते. मला काही कळत नाही म्हणायचं, मला काही कळत नाही असं बाबा म्हणायचे. सर्व शास्त्राचे गुढ अभ्यासक ते होते. अधिकाराचे महामेरू ते होते. वैराग्याची खाण त्यांच्याकडे होती, ज्ञानाची खाण त्यांच्याकडे होती, भक्तीची खाण त्यांच्याकडे होती. तपोज्ञान वैराग्य, तप आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती स्वरूपम, भक्ती सदा अलंकृतम साधू संन्यास योगम. ते साधू संन्यासीमध्ये महायोग्य होते. आणि नमो नारायण गिरीम परब्रह्मस्वरूपम, ब्रह्मस्वरूप ते झाले होते. अशी अवस्था नारायणगिरी महाराजांना लाभली. पण ते संत मला काही कळत नाही म्हणा. ऐकताय ना आपण? तसं कबीर महाराज म्हणतात, अरे मला काही कळत नाही, माझ्यासारखा एक सामान्य भक्त आहे. कबीर म्हणतात, अरे माझं वर्णन नका करू,
पण तुम्हाला जर खरी संत पाहिजे असेल आजच्या दिवशी गोकुळात जा, यमुना नदीच्या काठावर जा. ते म्हणायचे कबीर कबीर क्या कहते हो, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एक एक गोपी में बह गई कोटि कबीर. कबीर रे बह गए कोटि कबीर. ते कबीर महाराज. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एक एक गोपी में बह गए कोटि कबीर. एका गोपीच्या प्रेमापुढे माझ्यासारखे कोटी कबीर वबळून टाकले तरी त्या गोपिकांची बराबरी होणार नाही. अशा गोपिकांचा एवढा मोठा अधिकार आहे, एवढा गोपिका सर्वश्रेष्ठ आहे. मी नाही, कबीर महाराज म्हणतात. आणि मग त्या गोपिका भगवंताची भक्ती करायच्या. भगवंताला पाहिलं की ते काम धंदा विसरून जात होत्या आणि मग मात्र भगवान परमात्माच त्या ठिकाणी त्यांना आठवत होता. त्या दही दूध विकायला निघालेल्या गवळणी, रस्त्याने चाललेल्या गवळणी, मायबापांना विचार करा, रस्त्याने चालल्या, बाजारात गेल्या मथुरेला दही दूध विकण्याकरता. बरं का, दुडीवर दुडी गवळणी गवळीवर दुडी ताते निघाली, दुडीवर दुडी गवळणी ताते निघाली, दुडीवर दुडी ताते निघाली, दुडीवर दुडी गवळणी 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 ताते निघाली. दुडीवर दुडी म्हणजे मडक्यावर मडकं. दुडीवर दुडी म्हणजे मडक्यावर मडकं घेतलं. साते म्हणजे बाजारला निघाली. साते शब्द बाजार वाचक आहे. दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. चालल्या बाजारला. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर काय घडलं माहिती का? काय बाजारात गेल्या आणि बाजारात गेल्यानंतर त्यांना त्या दह्यामध्ये, दुधामध्ये, तुपामध्ये, लोण्यामध्ये कृष्णच दिसू लागला. आणि कृष्णा दिसू लागल्यानंतर बाजारात गेलेल्या गवळणी काय करावा हेच कळेना, काय बोलावा हेही कळेना, आणि आपण कुठं आलो आणि कुठं जायचं हेही कळेना. त्या सगळ्या गोष्टी विसरल्या. बरा पहिल्या चरणात कोणी मुलाली कोणी एके बोलली नाही विकेता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस म्हणजे गोय आणि गाय, गायचा रस म्हणजे दूध, दूध विकायला गेलेली गवळण. त्या ठिकाणी म्हणाले हरी घ्या, हरी घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे
परमार्थात निघाल्यानंतर लोक निंदा करतात, हसतात, तिकडे लक्ष देऊ नका. जेव्हा परमार्थ करायला लागले ना, लोक हसतात, निंदा करतात, तिकडे लक्ष देऊ नका. तेव्हा तुम्हाला कृष्णाची देवाची प्राप्ती होईल. त्या गोपिकांना हसू लागले लोक, कारण या भुलल्या का, त्यांना त्याला पाहिलं होतं. आणि त्याला पाहिल्यानंतर जगात दुसरं पाण्याची काय गरज नाही. आपल्याला नाही का खर्डे साहेब, एखादी वस्तू चांगली पाहिली, एखादी वस्तू चांगली भेटली, एखादी व्यक्ती चांगली भेटली, काय माणसं होतो खर्डे साहेबासारखं काय मी आज पहिल्यांदा पाहिलं. वर्णन करायचं राहुल महाराजांनी काय भगवत वाजवलं असं वर्णन मी पहिल्यांदा पाहिलं. काय पाय काय काय ती पंचवटी बघा ना, काय सुंदर आहे. आज पंचवटी लावली, पुढे पुढच्या वर्षीपर्यंत मोठी होणार आहे बरं का. पंचवटी किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. माणसं वर्णन करतात. हे पाणी बघा ना, 2 मोठी तिथं किती सुंदर चालू आहे, दोन्ही पाणी किती सुंदर आहे. वर्णन करतं की नाही माणसं. मग विचार करा, व्यक्ती असू, वस्तू असू, जगात निर्माण केलेली आहे, त्याला आपण पाहिल्यानंतर आपण वर्णन करतो काय सुंदर आहे, काय दहीहंडी काय सुंदर आहे बघा ना, ते फुलं किती सुंदर आहे, त्यातलं ते कलर किती सुंदर आहे, त्यातला तो टिंब किती सुंदर आहे, त्यातली रांगोळी किती सुंदर आहे, वा वा वा, ते पानं किती सुंदर आहे, फुलं किती सुंदर आहे, बघा ना बघा ना बघा ना ती बघा ना किती सुंदर आहे. म्हणजे सगळे तिथंच बघा, बाकी काही म्हणत नाही मी, ते इतके सुंदर आहे. मग ती आपण निर्माण केलेली सुंदर वस्तू आहे, तरी आपण तिचं वर्णन करतो. म्हणजे आपण निर्माण केलेली वस्तू ती सुंदर दिसते, तिचं आपण वर्णन करतो. पण विचार करा, ज्यांनी सुंदरता निर्माण केली, तर माझं विश्व किती सुंदर असेल. जगात त्यांनी सुंदरता ज्यांनी निर्माण केली, त्याच्यासारखा सुंदर कोणी नाही. बरोबर आहे. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. माय बाबांना विचार करा, त्यांनी या जगातले पशु निर्माण केले किती सुंदर आहे, हरण निर्माण केले किती सुंदर आहे, पोपट निर्माण केले किती सुंदर आहे. बघा ना, काही साप निर्माण केले, काही फळा काढून चालणारे साप, काही गंडे पट्ट्याचे साप, काही झपाट बांधणारे साप, काही रिंगा घालणारे साप. बघा ना किती सुंदर. तो मोर, हा हा, मोरामध्ये कोणी कलर भरला हो, तो मोर किती सुंदर आहे. जगातला पहिला पेंटिंग करणारा विश्व आहे माझा, त्यांनी हे जगत निर्माण केलं. जिसकी दुनिया इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. माय बाबांना विचार करा, एवढा सुंदर विश्व आहे, त्यांनी रचना केलेली वस्तू सुंदर आहे. आणि मग त्याचं नाव सुंदरम किम सुंदर. हा, त्या गोपिकांनी त्याला पाहिलं, आणि आता दुसरं करत नाही, विसरून गेल्या. कोणी की भुलणारी विकिता गोरस घ्या मनिहारी, कोणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या मनिहारी. का असं का झालं? कारण त्याला पाहिलं होतं, आणि त्याला डोळ्यांनी पाहिल्यानंतर आता या डोळ्यामध्ये दुसरं काही दिसत नाही, तोच दिसतो. जिकडं पाहिलं तो तिकडं दिसू लागला दुसरं चरण. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, हो देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी.
देखिला डोळा बेसला मनी तोचे वदनी उच्चारे. डोळ्याने भगवंताला पाहिलं आणि मग तो मुखाने उच्चार होऊ लागला. आणि मग मात्र त्यांना वेळ झाला तेव्हा त्या गोपिका वर्णन करतात. कशामुळं घडलं, आपल्या गोपिका कशा आहे, त्यांचा विसर भोळाय ती संचरण. परियाचा विसर याचा विसर भोळा. आपुलियांचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. देखला डोळा बैसला म्हणे तुझी वदनी उच्चारी. नाही बापांनो, अशी अवस्था ज्या गोपिकांची झाली तेव्हा त्याच ठिकाणी मग मात्र लोक त्यांची निंदा करू लागले, हसू लागले. आणि त्या गोपिका मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष न देता भगवंताची प्राप्ती करू लागल्या. शिवाच्या चरणात लोक हसतात. Hare
देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. माय बापांनो, गवळणीचा भावार्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे. आणि मग कालेच कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे गोकुळात ज्या देवाने चरित्र केलं. मग भगवान परमात्मा अनेक प्रकारचा लीला करतो. तर अंगत लग्नी चोरीत लोणी रांगायला लागला तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. आणि मग चोऱ्या करता करता मायबापांनो भगवान परमात्मा विविध प्रकारच्या खोड्या करत होता. पण 12:30 वाजल्यामुळं आता भुका सगळ्यांना लागली. बरं, सगळ्या गवळणी तिथे आल्या आणि सांगितलं, यशोदे तुझा कृष्णा फार खोड्या करतो बर का. त्या गरणी सांगायला लागल्या, गवळणी गराणे सांगते यशोदे, 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 गवळणी गराणे सांगते यशोदे. लाडका कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे, याच्या पुढे सांगू ते महिपत्र सिनवाटे. अनेक प्रकारच्या गवळणी घराने सांगत असताना यशोदेकडे काही गवळणी आल्या घराने सांगायला. यशोदा म्हटलं, आता
फार गरणी झाले ना तुमचे. कृष्णाला आवाज दिला, बाळा आता मात्र तू शाळेत जा. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा. सवे बोलना, सवे बोलना, सवे बोलना, सवे बोलना, सवे बोलना. हे कृष्णा, उद्यापासून तू रानात जा. मग भगवंत रानावर जायचं, शाळेत जायचं म्हणजे काय करायला? गाया चरायला. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे रानात गोपाळाची वेळ कमी होता. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आले आणि आता तिथे अनेक प्रकारचा खेळ सुरू झाला. हमा बपोरा हमा हमा बपोरा हमा हमा बपोरा हमा बपोरा. अनेक प्रकारचे खेळ. इतू दांडू लगुरिया नाना परी खेळ मांडियेला. वाळवंटी भाई नाचती वैष्णव बाई रे. अनेक प्रकारचे खेळ झाले. आणि मग मात्र कृष्णाला गोपाळाने सांगितलं, देवा आता भुका लागल्या, खांदी भार पोटी भूक, आता काय खेळायचे सुख, खांदी भार पोटी सुख, आता कीर्तनाचे काय सुख. हे देवा आता भुका लागल्या, 12:30 वाजले रे देवा, आता भूक लागली ना, सोडा ना आता खेळ. आणि मग तेव्हा खेळ मोडावा परते. मग तो काला तिथे भगवंताने केला. तो काला कोणता? हरिनामाचा क्षिती काला, प्रेमी मोही नासा धनी. हरिनामाचा क्षिती काला, प्रेमी मोही नासा धनी. बरं का भाऊ, हरिनाम रूपी काला त्या ठिकाणी झाला. आणि तोच काला आज या ठिकाणी होतोय. भगवान परमात्म्याने तो आनंदाने घेतला. आपणही हा प्रसाद आनंदाने घेऊ. पुनश्चे समस्त शेळके वस्ती कोलार खुर्द या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी तपपूर्ती सोहळा 12 वर्ष या ठिकाणी आपल्या वस्तीवर कार्यक्रम केला. आपण सर्व समस्त ग्रामस्थ शेळके वस्तीकरांना मनापासून धन्यवाद देतो. असाच परमार्थ आपल्या हाताने होत राहावा ही नारंगिरी बाबांच्या अडवलनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि आता कालेची सेवा कृष्णाच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च सर्व गायक वादक भजनी मंडळी तालकरी वारकरी मंडळी मृदुंगाचार्य पेटी मास्तर सगळ्यांना धन्यवाद. या ठिकाणी तुळशीवाले विनेकरी आपल्याला धन्यवाद. सगळे टाळकरी टोप्यावाले बिगर टोप्यावाले आपल्याला धन्यवाद. सगळ्या माता बहिणीला धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊन जाता जाता अडभंगनाथ संस्थानला दर पौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो. सकाळी 10 ते 12 कीर्तन आणि भंडारा. आपल्यालाही शक्य झालं तर एखाद्या पौर्णिमेला कीर्तन आणि भंडाऱ्याला प्रसाद घ्यायला अडभंगनाथ संस्थान भामाटणला नक्की यावं. गुरुवार पौर्णिमेला त्या ठिकाणी अन्नदान सुरू असतं. बरेच जण आले, बरेच जण अजून बाकी यायचे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुनश्च आजचं कीर्तन आपण सर्वांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी सर्वांनी बघावं आणि आपल्या सर्वांना पाठवावं. पुनश्च सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आपण दही हंडी फोडूया. कंठीधरीला कृष्णमणी प्रकाश